क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल याचा नेम नसतो, याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली आहे। आज क्रिकेटच्या मैदानात जे काही घडलं त्याने अनेकांना घाम फोडलाय। T20 वर्ल्ड कप 2026 मधील 19व्या सामन्यात झिम्बाब्वेने 5 वेळेच्या वन डे वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव करून क्रीडा विश्वाला धक्का दिलाय। कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने दाखवलेल्या जिद्दीसमोर कांगारूंचे सर्व डावपेच अपयशी ठरले। बेनेट आणि रझाची फटकेबाजी या सामन्यात निर्णायक ठरली आहे। ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी चुकीचा ठरला। झिम्बाब्वेच्या सलामवीरांनी सावध पण तडाखेबाज सुरुवात केली। तरुण फलंदाज ब्रायन बेनेटने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी साकारली। त्याने 56 चेंडूत नाबाद 64 धावा कुटल्या। त्याला मारुमणी आणि रयान बर्ल यांनी मोलाची साथ दिली। शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार सिकंदर रझाने अवघ्या 13 चेंडूत 25 धावांची आतषबाजी केल्यामुळे झिम्बाब्वेला 23 षटकात 2 बाद 169 धावांपर्यंत मजल मारता आली। दुसरीकडे मुराझाबानीचे ब्लेसिंग्स आणि ऑस्ट्रेलियाची दानादान उडवताना पाहायला मिळाली। 170 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली। झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुराझाबानीने आपल्या पहिल्याच स्पेलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला उद्ध्वस्त केलं। अवघ्या 36 धावात ऑस्ट्रेलियाचे 4 फलंदाज तंबूत परतले होते। मॅट रेनशॉने 65 धावा करत एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही। मुझाराबानीने 4 षटकात केवळ 17 धावा देत 4 बळी टिपले, तर ब्रँड एव्हान्सने 3 फलंदाजांना बाद केलं। ऑस्ट्रेलियाचा डाव 19.3 षटकात 146 धावांवर आटोपला। हा विजय ऐतिहासिक ठरला। झिम्बाब्वेच्या या विजयाने वर्ल्ड कप मधील समीकरणं बदलली आहेत। 1983च्या वर्ल्ड कप मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं, त्या ऐतिहासिक आठवणी आज पुन्हा ताज्या झाल्या। या विजयाचा नायक ठरलेल्या ब्लेसिंग मुझाराबानीला सामनावीर घोषित करण्यात आलं। या विजयामुळे झिम्बाब्वे आता आपल्या गटात अव्वल स्थानी पोहोचला असून त्यांच्यासाठी सेमीफायनलची दारे खुली झाली आहेत। दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला आपल्या रणनीतीवर पुन्हा विचार करावा लागणार आहे। आज मात्र कांगारू तोंडावर आपटल्याची जगभर चर्चा होते आणि पुढच्या सामन्यांसाठी गाठ आमच्याशी आहे असं आव्हान आता झिम्बाब्वेने सर्वांना देऊन टाकलंय।